यवतमाळ जिल्ह्यात रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच रेतीचा साठा जमा करून ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण 30 लाख रुपये किमतीचा 400 ब्रास रेती साठा महसूल विभागाने पोलीस पथकाने जप्त केलाय. पुसद शहरात अवैध रेती साठ्याविरोधात मोठी कारवाई करत पोलीस व तहसील कार्यालयाच्या संयुक्त पथकाने तब्बल 30 लाख रुपये किमतीचा 400 ब्रास अवैध रेती साठा जप्त केलाय. ही कारवाई डोंगरे लेआउट परिसरातील सहारा पार्क येथे करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शासकीय कंत्राटदार अब्दुल राजीक अब्दुल उरूफ यांनी खासगी खुल्या जागेत मोठ्या प्रमाणावर अवैध रेती साठा करून ठेवला होता. सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी तहसीलदारांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सहारा पार्क परिसरात छापा टाकून 3 ठिकाणी साठवून ठेवलेल्या 400 ब्रास रेतीचा पंचनामा केला. जप्त करण्यात आलेली रेती सील करण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत तिची वाहतूक करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.